समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे सुरू असलेल्या 2 ठिकाणच्या चक्री जुगार अड्ड्यावर औंध पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत विविध गावातील एकूण 16 जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच इलेक्ट्रॉनिक जुगाराचे साहित्य असा सुमारे 3,48,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पहिली कारवाई सायंकाळी 8:30च्या सुमारास करण्यात आली असून हिंगणगाव येथील सुधीर भगवान कदम हा चक्री जुगार चालवत असल्याचं पोलिसांना आढळले। त्याच्यासह अनेक जण जुगार खेळताना पोलिसांच्या हाती लागले। दुसऱ्या कारवाईत सायंकाळी 6:30च्या सुमारास एळीव येथील रितेश शिवाजी सर्वगोड हा जुगार चालवताना आढळला। या ठिकाणाहून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि टीव्ही, मॉनिटर, कीबोर्ड, इन्व्हर्टर आदी साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे आणि सतीश मयेकर करत आहेत। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट दिली। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश घारगे, विलासराव आपटे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।